बेलदेरी गावचे बेबीताई सुदाम कांबळे व गलसिंग तुळशीराम चव्हाण हे पूर्ण कुटुंब महागाव वीज वितरण गलधान कारभारामुळे ते या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत। येथील अधिकारी यांना वारंवार यांनी मौखिक सूचना देऊन आमची वीज चालू करा म्हणून यांनी मागणी केली। आज गहू हरभरा या लोकांच्या मने ज्वारी ही वीज न जोडल्यामुळे ही पूर्ण गेली आणि यांचं असं म्हणणं आहे, तुमचं सांगा पैसे किती दिले म्हणले तुम्ही? 1.25 लाख रुपये। हां, 1.25 लाख रुपये घेऊनही हे लोक वीज चालू करत नाहीत। काय यांचं काय म्हणणं आहे? काय नाही, जोडून देतो म्हणजे पण जोडून काय देईन झाले आम्हाला होत म्हणाले। अशा निगरगट्ट अधिकाऱ्याच्या विरोधात जेव्हा जनता सर्वसामान्य रात्री बेरात्री महिला इथं घेऊन उपोषण करण्याची वेळ येत असेल तर सरकार काय धुबा काढत आहे का? आणि या अधिकाऱ्याला प्रभारी अधिकाऱ्याला तात्काळ इथून हाकलून या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी तात्काळ द्यावा आणि अशी वेळ पुन्हा पुन्हा शेतकऱ्यावर येऊ नये। हा जिल्हा यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून ओळखला जाते। यात भर करण्यासाठी हा अधिकारी असा नालायकपणाचे जर निर्णय घेत असेल तर जन आंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने मी उद्यापासून या पीडित शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी बसणार आहोत। याची सरकारने नोंद घ्यावी। उद्या हा रस्ता या ठिकाणी जाम होईल। इथं बरं वाईट जर काही झाल्यास याला ही वीज वितरण कंपनी हा अधिकारी जबाबदार राहील।